म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय? आता मला काही म्हणायचंच नाहीये. आतेबाई, रमावतीला जे काही झालं ते विसरून जा. इथून पुढे आपल्याला आपलं नवं आयुष्य सुरू करायचंय. या अशा अवस्थेत धावपळ करू नकोस. धावपळ तर होणारच ना. आत्याबाई असताना त्याच काळजी घ्यायच्या माझी. आता ती काळजी घ्यायला नसणार आहे ही वस्तुस्थिती स्वीकारूनच स्वतःची काळजी घे. जीवची ही काळजी घ्यायचीच आहे तुला. त्याचबरोबर तुझी स्वतःची काळजी घे जानकी. घेईन मी. फक्त आज ना उद्या कधीतरी तरी त्यांना परत बोलवून घ्या. नाही, ते शक्य नाही. खरं तर मलाच तिची जास्त गरज आहे तुझ्यापेक्षा. पण आता सवय करून घेतली पाहिजे. दिवसातून 10 वेळेला त्यांचं नाव तोंडातून निघेल तेव्हा? तो सवयीचा भाग झाला. हळूहळू ती सुद्धा जाईल. नाही नाही, मला नाही तशी सवय करून घेता येणार. कारण बस, यापुढे हा विषय या घरात नको. तुम्हाला सांगितलं होतं ना, तो म्हातारा मेला असला तरी त्याला परत जिवंत करून आणा. काही झालं तरी तुम्हाला पाहिजे. साहेब, त्या म्हाताऱ्याला सगळीकडे शोधला. फक्त रमावतीत नाही तर आसपासच्या 4-5 गावात पण त्याला शोधला. त्याचं कोणी नाते वगैरे नाहीत का? नाही, तो एकटाच आहे. ना मूल ना बाळ, ना मावस ना सावत्र ना चुलत. दूरदूरचा पण कोणी नातेवाईक नाही त्याला. असं कसं होऊ शकतं? एखादा माणूस असा अचानक गायब कसा होऊ शकतो? नक्कीच कोणीतरी याच्या मागे. साहेब, त्या म्हाताऱ्याला शेवटचा परशु शेठ बरोबर पाहिल्याचं सांगताय. बातमी खात्रीशीर आहे? एकदम खात्रीशीर. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही. दिवसभरातनं 30-40 प्रश्न विचारतेस तू मला. नक्की कुठला लक्षात ठेवायचं आहे मी? आपण मूल दत्तक घ्यायचं, त्याचं काय? मूल दत्तक घेतल्यानंतर त्याला वाढवणार कोण? मुलं आपली आपली वाढत नाहीत, माहिती आहे ना तुला? आणि तुला असं वाटतं की तू कधी आई होऊ शकतेस? म्हणजे मुलं प्रेमाने वाढवायला लागतात त्या अर्थाने म्हणालो मी. कारण काय, नंतर तूच आरडाओरडा करशील, माझं कोणी ऐकत नाही, माझं कोणी ऐकत नाही. तुमचं मत विचारत नाही, होकार का नकार एवढंच सांगा. 100% नकार. आणि पुन्हा याच्यावर चर्चा झाली नाही तरी चालेल. पण मला चालणार नाही. मला मूल दत्तक घ्यायचंय, आणि तेही कोणत्याही परिस्थितीत. तुझ्यातलं हे मातृत्व अचानक जागं का झालंय समजतंय मला. आता तुला किल्लेदार घराण्याला वारस द्यायचा आहे, स्वतःचा, कुठल्याही परिस्थितीत तुझा. बरोबर ना? का तुम्हाला नाही असं वाटत की आपल्यालाही बाबा म्हणणारे या घरात कोणतरी असावं? तुमचं माहित नाही, पण जगातल्या प्रत्येक स्त्रीला आपल्याच मुलाचा वंश पुढे चालावा असं वाटतं. काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? काही महिन्यांपूर्वी हाच प्रस्ताव जेव्हा मी तुझ्या पुढे मांडला होता तेव्हा तू काय बोलली होतीस आठवतंय?
भूतकाळात रमू नका. मी आता म्हणतेय ना मला मूल दत्तक घ्यायचंय म्हणून, मग तुमची काय हरकत आहे? आणि उद्या जर तुझा मूड बदलला तर हं? काय करायचं त्या छोट्याशा जीवानी? अहिल्या, आई होणं ही फॅशन असू शकत नाही, जबाबदारी असते. आणि आता तर मला असं वाटायला लागलंय की तुला मूल नकोच आहे, इन्व्हेस्टमेंट हवी आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचा निर्णय बदलणार नाही? नाही. पुढच्या अर्ध्या तासात मी मुंबईला जायला निघतोय आणि तूही. हे बघा, आडनाव किल्लेदार असल्यानं कोणी आमच्या साहेबांची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे आडनावच्या प्रेमात पडू नका उगाचच. हर्षू शेठ जिथे असतील तिथनं उचलून आणा त्यांना. हो, मी सांगतोय उचलून आणा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माणूस मला पाहिजे म्हणजे पाहिजे. सरळ बोलून येत नसतील तर जे करायचं ते करा. हा मामा, हो पोचलो आम्ही मुंबईला. हो, नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं ठीक आहे. हो, तुम्ही कशा आहात? आणि प्रेसचं काम कसं चाललंय? मामा, मामा मी नंतर फोन करते तुम्हाला. हां, कशी आहेस पोरी? बरी आहे. नाही, तोंडानं म्हणते बरी आहे, पण चेहऱ्यावरनं बरी दिसत नाहीस तू. मी इथनं गेलो आणि केवढं मोठं वादळ झालं. अरा वामन, आईल्या, चक्क दादाला घरात ना हाकलून दिलं त्या लोकांनी. बाबा स्वतःहून त्या घरातून निघाले. त्यांना हकलवायची कोणाची हिंमत नाही, कळलं? हे बरोबर आहे, पण घर सोडण्याची वेळ तर आणली की त्यांच्यावर. मी तिथं असतो की नाही तर असं होऊच दिलं नसतं. दादाकडे नजर वर करून बघायची हिंमत नसती माझ्या समोर कोणाची. अच्छा, मग थांबायचं ना तिकडे. अचानक गायब का झालास? मला कुठं माहित होतं मी गेल्यानंतर असं सगळं होणार आहे म्हणून. आणि तुला खरं सांगू काय, मला काय फरक पडत नाही बघ. दादा किल्लेदार असो किंवा नसो, तो माझ्यासाठी दादा होता, आहे आणि राहणार आहे. माझा प्रेम लाडका दादा. पांडू, गाडीचं सामान घेऊन ये. आत्याजी, तू इथे काय करतेस? मी अगं, तुझ्या बाबांबरोबर घर सोडून गेली होतीस ना तू? नाही म्हणजे तुला इथे राहायचं असेल तर आम्ही सांभाळू तुला. अहिल्या, तोंड सांभाळून बोल. माझ्या मुलीशी बोलतेस एवढंच लक्षात ठेव. तुम्ही सुद्धा इथेच आहात? अहो, किल्लेदारांचं घर सोडून गेला होतात ना? काय झालं? एक दिवस बाहेर राहिल्यावर निर्णय बदलला का तुमचा? अहिल्या, तू आत्ता जिथे उभी आहेस ना ते घर किल्लेदारांचं नाही आहे, माझं घर आहे. माझ्या पैशातून उभं केलंय मी हे घर. इथल्या प्रत्येक विटेवर, प्रत्येक वस्तूवर फक्त माझा अधिकार आहे. तुम्हा किल्लेदारांचा अधिकार असलाच तर तो तिथे रमावतीला, इथे नाही.
मग आल्या पावली निघ इथून. तुझ्या त्या सगळ्या किल्लेदारांना घेऊन जा. दादा डोक्यामध्ये राग घालून कशाला घेतो? हवं तर आम्ही सगळेजण माफी मागतो तुझी. हे माघारी माफी. ए परशू, तू गप्प राहा. असा कसा गप्प बसू? तुझ्यानंतर मोठा मुलगा मी आहे. हवं तर आईला वहिनीनं माफी मागायला होतो सगळ्यांच्या समोर. वहिनी माफी मागा, चला पटापटा. बस परशू, आता तोंड बंद ठेव, नाही तर सगळ्यात आधी तुलाच हाकलून देईन घरातून. खाया ना पिया, ग्लास थोडा 12 आणा. मलाच घराबाहेर जावं लागेल. भाऊजी, मला काय वाटतं, कोण भाऊजी? नवऱ्याच्या भावाला भाऊजी म्हणतात. तुझ्या नवऱ्याशी माझा काही संबंध नाही आहे. तुला काय वाटतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. रमावतीतल्या मतदारांची काहीतरी नातं आहे माझं, पण तुम्हा सगळ्यांची तेही नाहीये. वहिनी, मला बोलण्याचा अधिकार नाहीये म्हणून तुम्ही बोला. भाऊजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला म्हणायचंय की तुला काहीही म्हणायचं असलं तरी मला ते ऐकायचं नाहीये. तुला ऐकायला येतं ना? तुमचं जर का काही सामान असेल तर ते उचला आणि सगळे किल्लेदार निघा माझ्या घरातून. अहो तुम्ही जरा शांत व्हा. आल्या आल्या कुठे बोलताय त्यांना? का बोलायचा अधिकार काय फक्त किल्लेदारांकडेच आहे का काय? आणि असला तर येतो त्यांच्या घरी, इथे माझ्या घरात नाही. ए, ऐकायला येतं ना? सामान उचल आणि निघ इथून. अहो निदान आत्याबाईंचा तरी विचार करा ना. जाऊ दे ग जानकी, माझ्यासाठी कशाला दगडावर डोकं आपटतेस? वामन, अहिल्या, तो म्हणतो ते बरोबर. जाऊया आपण, या घरावर आपला काही अधिकार नाही. आत्या, आत्या, एक मिनिट थांब. आवरून पुढे येऊ नकोस. माझ्या आत्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आत्या, मला कुठल्याही परक्या माणसाची गरज नाही. आत्या, आत्याजी, आत्या, आत्याजी, आईल्या, डॉक्टरांना फोन कर. आत्या, आत्याजी. सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. सगळं नीट लिहून घ्या. तिथे त्यांच्या गोळ्या वगैरे त्या टायमात देत जा त्यांना. आणि मास्क मी सांगितल्याशिवाय काढू नका. ठीक? काय झालं डॉक्टर? आता कशी आत्या? मिस्टर वामन, ह्याच्या आधी आपलं बोलणं झालं होतं. मागे पण त्यांना असाच प्रॉब्लेम झाला होता, पण त्यावेळी काळजीचं काही कारण नव्हतं. मग ह्यावेळी काही झालंय का? हो, तसंच म्हणता येईल. कारण मागे नुसती छातीत चमक भरली होती, पण आता तर त्यांना माइल्ड अटॅक आलाय. डॉक्टर, आता कशी आहे ती? आत्तापुरतं म्हणाल तर काळजी करण्याचं काही कारण नाहीये, पण ह्यापुढे त्यांची फारच काळजी घ्यायला लागणार तुम्हाला. मी तिला बघू शकतो, भेटू शकतो? नाही, कारण अजून त्या शुद्धीवर नाही आलेल्या. त्या शुद्धीवर आल्या की तुम्हाला कळवतोच मी. ठीक आहे? थँक्यू.
म्हणताय इलवेनी? काय म्हणताय? कुठे आहेत तुम्ही? घर शोधत फिरताय का हॉस्पिटल मध्ये आहे? नाही नाही, म्हातारी जवळ जास्त वेळ बसू नका. रात्री झोपायचं कुठे याचा विचार करा. का माझ्या कानाशी भुणभुण लावताय? हो, कारण या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात. मारे दादाला घराच्या बाहेर काढायला निघाला होता. भाषे उलटे पडले कळगा. काय झालं मग? वाजली का तुमची पुंगी? या सगळ्याला खरं तर तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्यामुळे सुरुवात झाली आहे या सगळ्याला. मान्य हो, पण आमची खेळी तुम्ही एवढी कशाला मनावर घेतली? मोठ्या दादाला चॅलेंज करायला निघाला होता तुम्ही. नाही, तुम्ही वाड्यावर होता तोपर्यंत दादा गप होता. आता लावली की नाही वाट. गोष्ट लक्षात ठेवा, इथं दादाच साम्राज्य चालते. काही झालंच ना तर मी सगळं तुमच्यावर ढकलणार आहे. ही तर लई जुनी सवय आहे तुमची. पण आम्ही घाबरत नाही. आम्ही वाड्यावर सुद्धा सुखानं नांदू. आम्हालाही वाड्यावर राहणं काही जड जाणार नाहीये. होय का? मग तुम्ही सगळी तुमची ब्युटी पार्लर, मॉल आणि ते काही शॉपिंग सेंटर तिकडे गावाकडे हलवणार वाटते. नाही नाही, मला आधीच सांगून ठेवा, म्हणजे जमिनीचे भाव वाढणार. आधीच सगळ्या जमिनी बळकावून ठेवतो. का तुम्ही नव्या संकटांना आमंत्रण देताय? अहो, संकटाला निमंत्रण दिल्याशिवाय सुख मिळतच नाही. आणि सुखी होण्यासाठी मी वाटेल ते संकट अंगावर घ्यायला तयार आहे. तुमच्याशी कट्टी करणार होतो, पण आता विचार करतोय बट्टी करावी. भाऊजी, आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये आलो. तुम्ही इथे येता? डोक्याचा एक्सरे काढून घ्या, म्हणजे तुम्हाला मेंदू आहे का नाही ते कळेल. माझा मेंदू तपासून काय उपयोग होणार आहे का? प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना. मग आता पुढे काय करायचं त्याचा विचार करा. अपोजिट पार्टी लय स्ट्रॉंग होत चालले. आपल्याला मार्ग बदलावा लागेल. मला आता काही सुचत नाहीये. नाही सुचत नाही तेच बरं आहे. आता मी काय करतोय ते फक्त बघत राहा. अब देखो परशुराम किल्लेदार का जलवा. अहो, जाऊ दे ना आता. किती दिवस राग मनात धरून राहणार आहात? नक्की कशाबद्दल बोलतेस तू जानकी? तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते. आत्याबाई तिकडे दवाखान्यात आहेत आणि आपण इकडे असंच बसून राहायचंय का? तुला विश्रांतीची गरज आहे, तू विश्रांती घे. घरामध्ये असं सगळं चालू असताना कशी मिळणार आहे मला विश्रांती? मग काय म्हणणं आहे तुझं? ज्या माणसांनी माझा परका असा उल्लेख केला त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू का? निदान आत्याबाईंचा तरी विचार करा. त्यांना किती त्रास होत असेल. आजवर कधी दवाखान्याची पायरी नाही चढल्या त्या. आज घरातल्या वादांमुळे त्यांना तिकडे जावं लागलं. त्या कशा आहेत, त्यांना काय होतंय काही माहिती नाहीये. काही होणार नाही तिला. तिचा भाचा आहे ना तिच्याजवळ. तिची काळजी घ्यायला समर्थ आहे तो. अहो, रागाच्या भरामध्ये बोलतो कधी कधी चुकीचा माणूस, पण म्हणून तुम्ही एवढं का मनाला लावून घेताय? रागाच्या भरात नाही, ठरवून केलंय त्यानं हे. त्या नवरा बायकोनं ठरवून केलंय हे सगळं. तुम्ही वामनदादांबद्दल असा विचित्र विचार का करताय? ते असे नाहीये, तुम्हालाही माहितीये. असा नव्हता. हा भूतकाळ झाला जानकी. पण आता बायकोच्या नादाला तोही तसाच झालाय. ठीक आहे, त्या दोघांचं सोडून द्या, पण आत्याबाई त्यांनी काय केलंय? त्यांनीच तुम्हाला लहानाचं मोठं केलंय ना, आईच्या मायेने वाढवलंय ना, मग त्याच्याशी का असे वागताय तुम्ही? जानकी, जानकी, जानकी का त्रास करून घेते स्वतःला? आपल्या बाळाला काही झालं तर? मला आत्याबाईंना भेटायचं आहे. मला आत्याबाईंना भेटायचं आहे. मला आत्याबाईंना भेटायचं आहे.